नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। माझ्याकडे तिरस्काराने पाहत शुक्राचार्य म्हणाले, राजा, देवयानीला लाथाडून तू शर्मिष्ठेला जवळ केलंस. खरं आहे ना हे? देवयानीवर माझं प्रेम नव्हतं, ते शर्मिष्ठेवर होतं हे माझ्या जिभेवर धावत आले, पण त्यांना ओठांबाहेर काढायचा धीर मला झाला नाही. शुक्राचार्यांचा स्वर चढत चालला होता. काळ्या कुट्ट ढगांचा गडगडाट होत राहावा तसे त्यांचे शब्द वाटत होते. ते रागारागाने माझ्याजवळ आले आणि म्हणाले, शर्मिष्ठेच्या बाबतीत जपून राहायला मी तुला सांगितलं होतं ना. मी होकारार्थी मान हलवली. माझी आज्ञा, देवयानीच्या पित्याची आज्ञा, महर्षी शुक्राचार्यांची आज्ञा तू मोडलीस. या आज्ञाभंगाचं प्रायश्चित्त तुला भोगावंच लागेल. पण महाराज, यौवन आंधळं असतं. तुझा हा आंधळेपणा जावा एवढीच माझी इच्छा आहे. शर्मिष्ठेसारख्या दासीकडं कामुकतेनं पाहण्याची इच्छा तुझ्या डोळ्यांना पुन्हा होऊ नये म्हणून मी त्यांच्यात चांगलं अंजन घालणार आहे. यौवन आंधळं असतं. यौवनानं तुला मोहवश केलं होय ना? मग माझा तुला एवढाच शाप आहे, हे तुझं जीवन या क्षणी नष्ट हो. भगवान महेश्वराच्या कृपेनं लाभलेल्या नव्या विद्येचं स्मरण करून हा शुक्र एवढीच इच्छा करीत आहे की माझ्यासमोर उभा असलेला हा पापी ययाती या क्षणी जख्ख म्हातारा हो. ती शापवाणी ऐकताच अंगावर वीज पडावी तशी माझी स्थिती झाली. सारे जग शून्य झाले, मन सुन्न झाले. शेवटी धीर करून भीत भीत मी जवळच्याच आरशात माझ्या प्रतिबिंबाकडे पाहिले. मी जे पाहिले त्याने मला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. माझा चेहरा सुरकुत्यांनी भरून गेला होता. माझ्या डोक्यावर वृक्ष पांढरे केस पसरले होते. आरशापुढे एक गलितगात्र वृद्ध उभा होता. मृत्यू कोठे राहतो याची जणू तो दीनवाणीने चौकशी करीत होता. पण या वृद्ध शरीरातले ययातीचे मन पहिल्या इतके तरुण होते. मला रंगमहालात त्या सोनेरी केसांच्या सुंदरीची आठवण झाली. 10 घटका रात्र केव्हाच होऊन गेली असेल. ती तरुणी आता सावध झाली असावी. मघाशी तिच्या त्या सुरेख सोनेरी केसांचे चुंबनसुद्धा आपण घेतले नाही. आता कधीही ते आपल्याला मिळणार नाही. आपल्या साऱ्या इच्छा आता अतृप्त राहणार, मनातल्या मनात सुकून जाणार. ती अलकेसारखी दिसणारी मोहक तरुणी, तिचा विचार करून मी व्याकुळ होऊन गेलो. मी शुक्राचार्यांकडे पाहिले. ते मंचकावर खाली मान घालून बसले होते. देवयानी त्यांचे पाय धरून मुळमुळू रडत होती. बाबा, काय केलंत हे बाबा, असे ती पुन्हा पुन्हा म्हणत होती. माझ्या मनात आशेचा अंकुर निर्माण झाला. मी पुढे झालो. शुक्राचार्यांना साष्टांग नमस्कार घातला. मग हात जोडून म्हणालो, महाराज, माझ्यावर दया करा. माझे मन अजून तरुण आहे. माझ्या अनेक इच्छा अतृप्त आहेत. देवयानीबरोबर आनंदानं संसार करावा असं फार फार वाटतंय मला. पण माझ्यासारख्या वृद्ध पतीबरोबर संसार करण्यात आता हिला कसलं सुख होणार आहे? माझं तारुण्य आपण मला परत दिलं तर? देवयानी मध्येच करुण स्वराने म्हणाली, बाबा, यांच्याकडं बघवत नाही मला. यांना पुन्हा तरुण करा. यांचं पहिलं रूप यांना परत द्या. शुक्राचार्यांनी आपली मान वर केली. ते मंद स्वरात म्हणाले, राजा, वीराचा बाण आणि तपस्व्याचा शाप हे कधीच विफल होत नाहीत. माझा शाप तुला भोगायलाच पाहिजे. पण तू माझ्या लाडक्या देवयानीचा पती आहेस. तिच्याबरोबर सुखानं संसार करण्याची इच्छा उशिरा का होईना तुझ्या मनात निर्माण झाली आहे. म्हणून मी तुला उशाप देतो. तुझ्या वार्धक्याचा स्वीकार करायला तुझ्याच कुळातला, तुझ्याच रक्ताचा कुणीही तरुण आनंदानं पुढं आला तर तू इच्छा करशील त्या क्षणी ते वार्धक्य त्याच्याकडे जाईल. त्याचं तारुण्य तुला मिळेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं ते उष्ण तारुण्य तुझ्या मृत्यूनंतर त्या तरुणाला परत मिळेल. दुसऱ्या कोणत्याही मार्गानं नाही. माझं स्मरण करून 2दा हे तारुण्य मी परत करीत आहे. असं म्हटलंस की तू मृत होऊन पडशील. देवयानी किंचाळली, बाबा, हा कसला उशाप? हा तर मघाच्या शापाहूनही भयंकर आहे. शुक्राचार्य क्रोधाविष्ट होऊन ताडकन मंचकावरून उठले. देवयानीकडे रागाने पाहत उद्गारले, मुली, इथं येताच तुझा विस्कटलेला संसार सुरळीत करायला मी धावलो. माझी चूक झाली ही. लहानपणापासून फार लाड केले मी तुझे. पण या वृद्ध पित्याच्या पदरात त्याचं फळ काय पडलं?
काय पडलं? अपमान, नुसता अपमान. तुझ्या पायी अपमान आणि पराजय यांच्याशिवाय माझ्या वाट्याला दुसरं काही आलं नाही. असं का घडावं हे मला कळत नाही. माझ्या तपश्चर्येतच काही दोष असला पाहिजे. ते शोधून काढण्यासाठी मी आल्या पावली परत हिमालयात जात आहे. आतापर्यंत तुझ्यासाठी जे जे करता येणं शक्य होतं ते मी केलं. आता तू आहेस, हा तुझा नवरा आहे. तुम्ही तरुण व्हा, वृद्ध व्हा, संसार करा, नाही तर मरा. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. बोलता बोलता शुक्राचार्य बाहेर निघून गेले. महालात आम्ही दोघेच राहिलो होतो. एक वृद्ध पुतळा, एक तरुण पुतळी. देवयानीला माझ्याकडे पाहण्याचा धीर होत नव्हता. मला तिला तोंड दाखवण्याची लाज वाटत होती. किती विलक्षण आणि विपरीत प्रसंग होता हा. आम्ही दोघे पती पत्नी एकमेकांना सुखी करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो. 18 वर्षे आम्ही परस्परांपासून दुरावलो होतो. ती माझी दुःख विभागून घेऊ शकत नव्हती. मी तिच्याजवळ जाऊन तिचे सांत्वन करू शकत नव्हतो. आम्ही एका महालात उभे होतो, पण 2 भिन्न जगात वावरत होतो. रंगमहालातून एक अस्फुट आवाज कानी आला. ती सुंदर तरुणी शुद्धीवर येत असावी. तिचे ते सोनेरी केस मी आरशात पाहिले. माझे हे विद्रूप म्हातारे ध्यान. शुक्राचार्यांच्या उशापाने मी एका क्षणात तरुण होऊ शकत होतो. पण माझं वार्धक्य कोण घेणार? माझ्या रक्ताचा तरुण. दासीने दारातून उच्चारलेले शब्द माझ्या कानावर पडले. देवी, युवराज आपल्या दर्शनाला येत आहेत. त्या शब्दांच्या मागोमाग 2 तरुण महालात येताना दिसले. मी झटकन माझे तोंड फिरवले. माझा हा विद्रूप वृद्ध अवतार यदूने पाहिला तर पण यदू माझा मुलगा होता, माझ्या कुळातला होता, माझ्या रक्ताचा होता. आपले यौवन देऊन माझे वार्धक्य घेणे त्याला शक्य होते. माझे कान रंगमहालातून येणाऱ्या आवाजाकडे लागले. कोण कुजबजत होते तिथे? ती सोनेरी परी जागी होऊन एखादे गाणे गुणगुणू लागली होती. प्रियकराची उत्कंठेने वाट पाहणाऱ्या विरहिणीचे गीत. पण आता तिचा प्रियकर म्हणून तिच्यापुढे मी कसा उभा राहणार? यदू देवयानीशी बोलत होता. ते बोलणे माझ्या कानांवर पडत होते. नगर प्रवेशाच्या वेळी आई कुठेही न दिसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. तो अचानक अशोकवनाकडे गेली आहे हे कळताच तिकडे धावत आला होता. माझ्या शरीराचा कण निकण रंगमहालातल्या त्या सुंदरीचे चिंतन करीत होता. मला या क्षणी यौवन हवे होते. त्या यौवनाने मिळणारे त्या सुंदरीच्या सहवासातले सुख हवे होते. एकदम एक कल्पना विजेसारखी माझ्या मनात चमकून गेली. मी वळून पाहू लागलो. माझा चेहरा दिसताच ते दोघे तरुण दचकले. मी शांतपणे यदूला जवळ बोलावले. तो पुढे आल्यावर मी म्हणालो, यदू, मला ओळखलंस? मी तुझा पिता ययाती. तुझ्या बापावर तुझं प्रेम आहे? आहे महाराज. माझ्यासाठी कुठलाही त्याग करायला तू तयार आहेस? मातृदेवो भव, पितृदेवो भव अशी धर्माची आज्ञा आहे. महाराज, देवयानी मध्येच किंचाळली. यदू, यदू! देवयानीने 18 वर्षे माझ्यावर सूड घेतला होता. त्याचा परत सूड घेण्याची ही सुवर्णसंधी मला मिळाली होती. एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे माझी स्थिती झाली. माझी कामुकता, माझी सूडाची इच्छा, साऱ्या वासना चवताळून उठल्या. शुक्राचार्यांचे भय आता उरले नव्हते. या क्षणी यदूचे यौवन आपल्याला मिळावे आणि देवयानीच्या डोळ्यांदेखत रंगमहालात जाऊन त्या सुंदर तरुणीच्या गळ्यात गळा घालून तिला बाहेर घेऊन यावे, या एका इच्छेने माझी सारी बुद्धी बधीर करून टाकली. मी यदूला म्हणालो, यापुढं राजा राहायची इच्छा नाही माझी. तुला अभिषेक करावा जशी वडिलांची आज्ञा. पण हा अभिषेक केवळ माझा मुलगा म्हणून तुला होणार नाही. त्यासाठी तुला देवयानी मध्येच ओरडली. महाराज, महाराज, राक्षस आहात तुम्ही. मी तिच्याकडे लक्ष न देता यदूला म्हणालो, माझे हे वार्धक्य तुला दिसतंय ना? हो, एका शापानं ते माझ्या कपाळी आलं आहे. राज्याच्या मोबदल्यात ते घेणारा माझ्या कुळातला, माझ्या रक्ताचा तरुण हवा आहे मला. माझा मृत्यू ज्या क्षणी होईल त्या क्षणी त्याचे यौवन त्याला परत मिळेल. शुक्राचार्यांनी तसा उशाप दिला आहे. हे खरं आहे की नाही हे हवं तर तुझ्या आईला विचार. माझे पहिले शब्द ऐकताच यदू दचकला. 4 पावले मागे सरकला. तो मग लगबगीने देवयानीकडे गेला. तिने त्याला घट्ट पोटाशी धरले. त्याला कुरवाळीत ती म्हणाली, यदू, तुझ्या वडिलांना वेड लागले. तरुण होण्याचं वेड लागले त्यांना. वेड्या माणसाशी बोलू लागलं की ते अधिकच चेकाळतात. चल, आपण राजवाड्यावर जाऊया. त्यांना बसू दे इथं आरशात, आपले पांढरे केस कुरवाळीत. देवयानीचा मला संताप आला.
पण मी आगतिक झालो होतो. यदूने माझ्याकडे केविलवाण्या दृष्टीने पाहिले. त्याच्या दृष्टीत नकार प्रतिबिंबित झाला होता. माझी आशा मावळून गेली. यदूबरोबर आलेल्या त्या तरुणाकडे पाहत देवयानी म्हणाली, यदू, या तुझ्या मित्राचं नाव तर अजून मला सांगितलं नाहीस. आपलं हे गृहच्छिद्र परक्याच्या दृष्टीला पडायला नको होतं, पण आजचा दिवसच मेला अशुभ आहे. बाबा रागवून आल्या पावली निघून गेले. माझी ही कर्मकहाणी या परक्या तरुणापुढं. तो तरुण विनयाने देवयानीला म्हणाला, आई, मी कोणी परका नाही. तू यदूचे प्राण वाचवले आहेस बाळ. मी तुला परका कसं मानीन? पण आत्ता तू जे ऐकलंस ते घरातल्या भिंतींनी सुद्धा कधी ऐकू नये असं होतं. आई, युवराजांना ज्याचं भय वाटतंय ते करायला मी तयार आहे. माझी आशा एकदम पालवली. मी त्या तरुणापाशी आलो आणि म्हणालो, तू माझं वार्धक्य घ्यायला तयार आहेस? आनंदानं. पण ते तुला घेता येणार नाही. माझ्या कुळातल्या, माझ्या रक्ताच्या तरुणालाच माझं हे वार्धक्य घेता येईल. माझ्या शरीरातल्या रक्ताच्या कणाकणावर आपला अधिकार आहे महाराज. मी आपला मुलगा आहे. हे शब्द कानी पडताच देवयानी थरथर कापू लागली. त्या तरुणाकडे रोखून पाहत ती म्हणाली, महाराजांचा एकच मुलगा आहे. राज्यावर त्याचाच अधिकार आहे. मला राज्य नकोय आई. मला पुत्रधर्म पाळायचा आहे. मला बाबांची इच्छा पुरी करायची आहे. मी महाराजांचा मुलगा आहे. त्यांचं वार्धक्य घेण्याचा माझा अधिकार कुणीही अमान्य करू शकणार नाही. देवयानी त्याच्याकडे क्रोधाने पाहत उद्गारली, तू 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 शर्मिष्ठेचा मुलगा आहेस? तो उत्तरला, होय, माझं नाव पुरू. देवयानीवर सूड घेण्याची ही संधी सोडायची नाही असा मी निश्चय केला. रंगमहालातल्या शय्येवरची चुळबुळ माझ्या लंपट कानांना स्पष्टपणे ऐकू येऊ लागली. उद्दाम वासनेने माझा सारा देह पेटून गेला. त्या पेटलेल्या देहाचा प्रत्येक कण म्हणत होता, लक्षात ठेव, असा सूड पुन्हा कधीही घेता येणार नाही. तुझे यौवन तुला परत मिळत आहे. देवयानीचे सारे दुष्ट संकल्प धुळीला मिळत आहेत. सूडाची ही संधी सोडू नकोस. मी पुरूकडे पाहिले. तो निश्चल उभा होता. त्याच्या मुद्रेवर भीतीचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. मी पाहिलेला चिमुकला पुरू आता यौवनाच्या उंबरठ्यावर उभा असलेला उमदा पुरुष झाला होता. भविष्याची कितीतरी सुखस्वप्ने त्याच्या तरुण डोळ्यांपुढे तरळत असतील. त्याचे मन कदाचित कोणातरी मुलीवर जडले असेल. युद्धावरून परत आल्यावर त्या शूर प्रियकराशी आपले लग्न होईल या आशेने कोणीतरी तरुणी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. अशा पुरूजवळ मी यौवनाची याचना करीत होतो. माझे वार्धक्य त्याला द्यायला निघालो होतो. ज्याचे जावळं मी वात्सल्याने कुरवाळले तो पुरू सारे केस पांढरे झालेला वृद्ध म्हणून समोर उभा राहिला तर मला पाहावेल तरी का? माझे मन डळमळू लागले. 4 खटकातल्या विलक्षण घडामोडींनी देवयानी भडकून गेली होती. बेभान होऊन ती पुरूजवळ गेली आणि त्याला म्हणाली, तू पुरू आहेस ना? खरोखरच पुरू आहेस ना? शर्मिष्ठेचा मुलगा आहेस ना? मग आता असा गप्प का बसलास? तिचं ह्यांच्यावर मोठं प्रेम होतं म्हणे. त्याच आईचा तू मुलगा. तुलाही वडिलांचा पुळका आला असेल. विचार कसला करतोस? दे आपलं तारुण्य यांना. घे त्यांचं वार्धक्य तू घे. मनातल्या साऱ्या वासना कानात ओरडू लागल्या. ती सुंदर तरुणी रंगमहालात तुझी वाट पाहत बसली आहे. गेली 15 दिवस तू तिचा ध्यास घेतला होतास. आज तो अमृताचा प्याला तुझ्या हाताशी आला आहे. तो ओठांना न लावताच तू दूर फेकून देणार? मग 18 वर्षांपूर्वीच संन्यासी का झाला नाहीस? विचार कर वेड्या, विचार कर. सुदैवाने तुला उशाप मिळाला आहे. त्याचा उपयोग करून घे. 4-2 वर्ष तुझं वार्धक्य घेतल्यानं पुरूची अशी काय मोठी हानी होणार आहे? उलट या मोबदल्यात त्याला राज्य मिळणार आहे. काही वर्ष यथेच्छ उपभोग घे. सर्व वासना शांत कर आणि मग पुरूचं यौवन त्याला परत दे. देवयानीने चिडवल्यामुळे की काय पुरू चटकन पुढे आला. आपले मस्तक माझ्या पायांवर ठेवून म्हणाला, बाबा, राजकन्या असून आपल्या कुळासाठी दासी झालेल्या आईचा मी मुलगा आहे. मी आपलं वार्धक्य घ्यायला तयार आहे. ठीक आहे. एवढे 2 शब्द माझ्या तोंडून बाहेर पडले. लगेच त्या शब्दांचा अर्थ लक्षात येऊन मी माझे डोळे मिटून घेतले. काही क्षणांनी पुरूला आशीर्वाद देण्याकरता मी ते उघडले, पण त्याला आशीर्वाद द्यायला माझा हात वर होईना. समोर उठून उभा राहिलेला पुरू जखम हातारा झाला होता. हा चमत्कार दृष्टीला पडताच देवयानी हतबुद्ध झाली. यदूला घेऊन ती तत्काळ महालातून निघून गेली. पुरू आरशासमोर जाऊन उभा राहिला. त्याने आपले रूप निहाळले. क्षणभर दोन्ही हातांनी त्याने आपले तोंड झाकून घेतले. त्याला
आपल्या त्यागाचा पश्चाताप होत आहे की काय हे मला कळेना. पण लगेच शांत मुद्रेने तो मंचकावर जाऊन बसला. ते पाहून माझे मन थोडे स्थिर झाले. मघाशी मला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे पाहवत नव्हते, आता पुरूकडे पाहावे ना. नगर सोडून जाताना शर्मिष्ठेने निरोप पाठवला होता. महाराजांचा वरदहस्त सदैव पुरूच्या मस्तकावर असावा, पण आज मी त्याच्या मस्तकावर वज्राघात केला होता. त्याच्याजवळ जावे, त्याला घट्ट पोटाशी धरावे, त्याचे सांत्वन करावे असा विचार माझ्या मनात येऊन गेला. पण तो क्षणभरच तो धीर मला होईना. पाप किती भित्रे असते. 4 घटकात इकडचे जग तिकडे झाले होते. या अल्पावधीत किती विलक्षण घटना घडल्या होत्या. मी एका अद्भुत स्वप्नात आहे की काय हे मला कळेना. मद्यामुळे माणसाला नाही ते भास होऊ लागतात. हा एक तसाच भयंकर भास होता काय? विचारांच्या भोवऱ्यात माझी संवेदना पडू लागली. मला गुदमरल्यासारखे झाले. कठोर सत्य वृद्ध पुरुच्या रूपाने माझ्याकडे टक लावून पाहत होते. मी वळून दुसरीकडे पाहू लागलो. आरशात माझे प्रतिबिंब मला दिसले. मी पूर्वीपेक्षाही अधिक तरुण दिसू लागलो होतो. मी या वयाचा होतो तेव्हा अलकेविषयी माझ्या मनात केवढी आसक्ती निर्माण झाली होती, पण ती तशीच अतृप्त राहून गेली होती. अलका, तिचे सोनेरी केस, ही 2 तपांची अतृप्ती, एकच एक वासना प्रलय काळच्या अग्नीप्रमाणे माझ्या मनात उफाळून उठली. साऱ्या जगाचा विसर पडला मला. मी रंगमहालाकडे वळलो. मी आत आलो. ती तरुणी मंचकावर उठून बसली होती. इकडे तिकडे आश्चर्याने पाहत होती. आपण या महालात केव्हा आलो, कसे आलो हे कोडे काही केल्या तिला उलगडत नव्हते. तिने माझ्याकडे पाहिले. ती हसली. माझ्या यौवनाचे सार्थक झाले असे मला वाटले. मी पुढे झालो. तिच्या मुद्रेवर भीतीची छटा उमटली. ती उठली आणि दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. मला तिच्या या वागण्याचा अर्थ कळेना. तो समजावून घ्यायचा मला सवड नव्हती. वादळात एखादी होडी एकसारखी उलटी सुलटी व्हावी तशी मघापासून माझ्या मनाची स्थिती झाली होती. झाले गेले सारे मला विसरून जायचे होते. ते विसरून जायचे एकच साधन माझ्या परिचयाचे होते. त्या तरुणीचा हात धरण्याकरता मी पुढे झालो. इतक्यात बाहेरच्या महालात कोणीतरी स्पंदू लागले. माझा हात जागच्या जागी लुळा होऊन पडला. प्रथम मला वाटले बाहेर पुरूच स्फुंदत असावा. आपल्या अविचारित त्यागाचा त्याला पश्चाताप होत असावा. पण ऐकू येणारे ते हुंदके स्त्रीचे होते. पुरूला बाहेरच्या महालात ठेवून आपण आत आलो ही फार मोठी चूक केली असे मला वाटले. त्याला आधीच दुसरीकडे पाठवून द्यायला हवे होते. मघाशी महालात घडलेला सारा प्रकार इतक्यात अशोकवनातल्या दासींना कळला असेल काय? त्याशिवाय स्त्रीच्या रडण्याचा आवाज येण्याचा दुसरा संभव नव्हता. मला नीट तर्क करता येईना. बाहेरचे हुंदके थांबेनात. ते अधिक मोठे होऊ लागले. परमसुखाच्या क्षणी असला विक्षेप मला नको होता. मी रागारागाने बाहेर आलो. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.